जीवन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची नलगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग थोर संत जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत ज्या संतांना श्रोते मंडळी आपण ज्यांना जगद्गुरु या नावाने आपण ज्यांना ओळखतो ना नव्हे तर परमार्थ मार्गावर वाटचाल करत असताना आपल्या साध्यापर्यंत पोचण्यासाठी श्रोते मंडळी ज्यांनी मनाचा दृढ निश्चय केला मनाचा निग्रह केला नव्हे तर मानवी मनाचा अनुभव मिश्रित वर्तनात्मक शास्त्राचा आधार घेऊन जे जीवन जगले महाराज ते थोर संत जगद्गुरु जगद्वंदनीय. एवढंच नाहीये तर जीवन जगत असताना तुम्हाला आम्हाला जगण्याचे देह उद्दिष्ट आखून देणारे माणसातील माणुसकी जिवंत राहण्यासाठी माणसाने माणसासोबत माणसासारखंच जीवन जगण्यासाठी ज्यांनी तुम्हा आम्हाला गात्यारूपी मार्गदर्शन केलं नव्हे तर समाजाने किती जरी त्रास दिला तरी समाजाला फक्त आधारच समाजाला फक्त गोकुळ महाराज विचारच देणारे थोर संत जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत तुकाराम महाराज यांचा 6 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आहे. आणि या अभंगातून स्वतः महाराज आपल्या प्रत्येकाच्या मनाला काय आत्म्याला देखील शांतता जर मिळवून घ्यायची असेल तर नामाशिवाय पर्याय नाहीये. त्या नामाचं महत्व आजच्या या अभंगातून करतात. विठ्ठल गरज आहे ज्या संप्रदायाच्या विचाराची गरज आहे आणि एवढ्या मोठ्या असणाऱ्या ऐश्वर्य संपन्न असणाऱ्या संस्कृतीने नटलेल्या या भारत देशात एवढा आपण सुंदर वातावरणात फक्त 3 नाही आहे 5 नाही आहे 8 7 10 दिवस नाहीये तर किती दिवस 13 दिवस 13 दिवस का निवडलेत हे काही मला सांगता येणार नाहीतरी म्हणा येतंय वा येतंय म्हणते. पण माय बापानो अगदी सुंदर वातावरणामध्ये गेली 24 वर्षापासून हा 13 दिवसीय नामयज्ञ सोहळा आपण संपन्न करताय. गुरुबा काकाच्या दरबारात परिसरात असलेली वाडीकर मंडळी 12 वाड्याने आणि 13व्या तेरने निश्चितच गुरुबा काकांनी तुम्हा आम्हाला एक आधार विचार देऊन निर्माण झालेली आपलं ही वाडीतील मंडळी आपण श्रद्धेने एवढ्या मोठ्या संख्येने कीर्तनाला बाल गोपालासह उपस्थित राहतात. मायबापो एक बोधले घराण्याचा पाईक म्हणून मी टाळकरी गायक वादक गुणजन असणारी आमची श्रद्धेय महाराज मंडळी आपल्या सर्वांना एक बोधले घराण्याचा पाईक म्हणून आईवडीलधारी मंडळी परमार्थिक मंडळी देणगीच्या अन्नदानाच्या रूपात संयोजन नियोजन उपस्थितीच्या माध्यमातून गेली अखंड 24 वर्षापासून मदत करणाऱ्या मंडळीला वंदन करतो. आणि वेळ झाली म्हणून कुणाची दिलगिरी व्यक्त करत महाराज तुम्ही होय म्हणा यांचं सोडा. मग मंडपात बसलेली मंडळी कट्ट्यावर वाट्यावर पुन्हा त्याला काय म्हणतात आपल्या ह्याला पारावर आपल्या त्या टेबलला काय म्हणतात याला बाकड्यावर रस्त्यावर होय होय काही चप्पल घातलेली काही बिगर होय होय लाजून तस
मस्तपैकी आपली उपस्थिती आहे मायबापा हो. अखंड या 24 वर्षाच्या कार्याला पुन्हा पुन्हा वंदन करतो. आणि श्रोते मंडळी, खरोखर मला यायला जरी अर्धा तास उशीर झाला तरी मृदंगाचार्य आपला चेहरा एवढा प्रसन्न आहे, त्याच्यामुळे मी अजिबात कीर्तन लवकर संपवणार. हे बघा श्रोते मंडळी, मी काही कुणाला विठ्ठल विठ्ठल म्हणा असं म्हणून मी तुम्हाला त्रास देणार. आणि आम्ही किती जरी त्रास दिला तरी तुम्ही बसल्या बसल्या हाताने टाळी आणि मुखाने देवाचं भजन करायचं. शपथ नाही म्हणा, तुम्हाला कोणी काही म्हणणार. बरोबर आहे. अहो, आमच्या बोधले घराण्याच्या जरी पिढ्यान चालत आल्या असल्या, काल आमचे पुतणे अमोल बोधले महाराजांनी जरी आपल्या समोर 2-2.5 तास कीर्तन केलं असलं तरी सुद्धा सप्त्याचे 24वं वर्ष चालू असताना हंबसवाडीकर बसलेल्या माणसाने मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणायचं. हे बघा, खऱ्याला मरण नाही. अगदी एवढ्या सुंदर वातावरणात हे मी पुन्हा पुन्हा का म्हणतो मायबापा, एक बसलेली मंडळी, वाडीकर मंडळी, महिला मंडळ, एक 23, 24, 20 वर्षाच्या पूर्वीचा सप्ताह आठवा. बरोबर आहे. मला अभंगाकडे यायचं आहे. एक 20 वर्षापूर्वीचा सप्ताह आठवा. अरे त्या सप्त्याला ज्या तुमच्या सारख्या वडीलधारी मंडळीने, गुरुजनांचा, साधू संतांच्या विचाराने हा नामयज्ञ सोहळ्याची सुरुवात केल्यानंतर सुद्धा एवढं मोठं वैभव त्यावेळेला असेल. आज या 24व्या सप्त्यात महाराज कोणतीच गोष्ट कमी आहे असं अजिबात. संशिष्टिंबी, मृदंगाचार्य, गायक, वादक, श्रोते मंडळी, लहानाबरोबर तरुणाची संख्या सुद्धा तेवढ्या ताकदीने महाराजांच्या चौकात पांडुरंगाच्या दरबारात हा नामयज्ञ सोहळा ज्ञानोबाराय तुकोबारायच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेच्या या योगाने सुद्धा हा नामयज्ञ सोहळा चालू आहे ना महाराज. तर ज्या 20 वर्षापूर्वी ज्या वडीलधारी मंडळीने, तुमच्यासारख्या मंडळीने ज्या नामयज्ञ सोहळ्याची सप्ताहाची सुरुवात केली, त्याचं आज वैभव किती मोठं वाढलेलं दिसत आहे. याचं कारण काय आहे? याचं कारण एकच आहे. समाजाच्या लक्षात आलंय, अरे फक्त मराठवाडा, महाराष्ट्र, भारत देश नाहीये, तर या देशाच्या बाहेरील सुद्धा लोकांना आज अपेक्षा आहे. ओ महाराज, ओ महाराज, या ज्ञानोबाराय तुकोबारायचे विचार आज आम्हाला सुद्धा गरजेचे आहे. का गरजेचे आहेत महाराज? वाढलेला दैनंदिन व्याप आहे. हे कलियुग आहे महाराज. डोळ्याने बघू नये, कानाने ऐकू नये, अथवा आमच्या बुद्धीने विचार देखील करू नये महाराज. एवढी फुटाफुटावर आजही वाईट वाईट परिस्थिती ऐकायला, बघायला, वाचायला मिळते महाराज. पण आज सणासारखे सण, जत्रा, यात्रा, उत्सव, रीत रिवाज, परंपरा, संस्कृती जोपासली जाते महाराज. अरे आजही या कलियुगामध्ये दुसऱ्याच्या सुखामध्ये, दुसऱ्याच्या दुःखामध्ये आजही सर्व माणसं सामील होतात महाराज. याचं कारण काय आहे? या वाढलेल्या प्रगतीच्या काळामध्ये माणूस दुसऱ्याला मदत करतोय, सामाजिक कार्याला एकत्र येतोय, अन्नदानाबरोबर देणगीच्या रूपात माणूस आजही मदत करतोय. याचं कारण एकच आहे, साधू संतांचे आपल्यावर उपकार आहेत महाराज. बरीचशी मंडळी माना अथवा न माना महाराज, पण आज सुखही देणारा तोच आहे आणि दुःखही देणारा तोच आहे.
आज एवढ्या मोठ्या थाटात आपण सप्ताह करतात महाराज. 24 वर्ष झाले या सप्त्याची सुरुवात करून सुद्धा एवढा वैभवात सप्ताह पार पडतोय महाराज. याचं कारण काय आहे? मगाशी बोलून गेलो, बाहेरच्या देशातील लोक सुद्धा म्हणतात महाराज आज हिंदीमध्ये इंग्रजीमध्ये सुद्धा आम्हाला ज्ञानोबराय तुकोबरायचे विचार आमच्यापर्यंत पोचवा. का तर याच्याशिवाय आता पर्याय नाही. का? शेवटचं वाक्य सांगतो महाराज. कट्ट्यावरच्या वट्यावरच्या चावडीवरच्या आता गप्पा बंद झालेल्या आहेत. विचाराची देवाणघेवाण बंद झाली आहे. का तर कलियुग कॉम्प्युटरचं आहे, मोबाईलचं, टीव्हीचा जमाना आहे. विचाराची देवाणघेवाण करायला वेळ राहिला नाही. टाइमपासची साधनं वाढली महाराज. वडीलधारी मंडळीचं ऐकून घ्यायला, आज विचार करून घ्यायला सुद्धा माणसं वेळ काढत नाहीये. पण आज वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून 13 दिवसाच्या या सप्ताहात सुद्धा लोक 2-2 तास कीर्तनाला बसतायत. याचा अर्थ आहे महाराज समाजाच्या लक्षात आलंय संतांच्या विचाराशिवाय पर्याय नाहीये. विठ्ठल नेहमी गोरे साहेबाचं गाव आहे, 12 वाड्या आहेत, त्याच्यात एक आपलं सुद्धा गाव आहे. हे प्रामुख्याने तेवढ्या ताकदीने सांगितलं जातं महाराज. परंतु माणसातील माणुसकी जिवंत ठेवणाऱ्या, स्वतः जीवन जगून दुसऱ्यासाठी जीवन जगणाऱ्या संतांची पावनभूमी आहे महाराज. या पावनभूमीमधल्या सर्व वारकरी वैष्णव मंडळीला मी पुनश्च एकदा वंदन करतो आणि नियोजित वेळेतल्या अभंगाकडे ओढण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल वेळ झालेला आहे महाराज. त्याच्यामुळे मला फक्त तुमच्या तिघाकडं आणि इकडं बघून मला कीर्तन आटपतं घ्यावं लागणार आहे. तसं काही नाही ना. अशी इतकी फुल परवानगी दिल्यावर तुम्ही म्हणताल पुन्हा महाराज महाराज माझा नेम थोडासा वेगळा आहे बरं का. वट्यावर बसलेले हो माय बाप होय म्हणा मस्त हो माय बाप होय म्हणा. काय म्हणा पुढचं बोला तुम्ही. माझा नेम थोडा असा ठरलेला आहे महाराज. कीर्तन चालू झाल्यावर मी सुद्धा घड्याळाकडे बघणार नाही. कीर्तन कधी संपवायचं महाराज? अभंगातील सगळे चरण सुटू अथवा यांनी थापीतून उत्तर दिलंय न सुटू. कीर्तनाला बसलेली 6 माणसं झोपली की आपलं कीर्तन बरोबर आहे. आणि त्यातूनही लोक नाही झोपली तर कमीत कमी पखवाज वादकाची अर्धी टोपी ओली व्हायला पाहिजे महाराज. मग ती उन्हाळा असू हिवाळा असू नाहीतर बरोबर आहे. आणि कीर्तनाला बसल्यावर महाराज लोकांनी झोपलंच पाहिजे. कीर्तन एवढं जागं राहून ऐकणं इतकं बोलू पुढं. कीर्तनाला बसल्यावर माणसानं खरंच झोपलं पाहिजे. तुम्ही म्हणाल का? डॉक्टर सुद्धा सांगतात कमीत कमी 6 तास तरी झोप झाल्याशिवाय रक्तप्रवाह व्यवस्थित चालत नाहीये महाराज. आम्ही आता आमच्या बोधले घराण्याच्या परंपरेच्या गावातले तर कीर्तन आम्ही 7 ते 9 करतो महाराज. आणि 9 वाजता सगळ्या उपस्थितांना दररोज महाप्रसाद ठेवतो. एक वेगळं वातावरण होतं त्यानं सुद्धा. पण कमीत कमी किती तास झोप झाली पाहिजे? 6 तास. आणि इथं बसून झोपणं का गरजेचं आहे तुम्हाला सांगू का? लोकाला 10-10, 20-20 हजाराच्या स्पंचच्या गादीवर इकडून फॅन कूलर एसी लावून सुद्धा एवढ्यावर भागत नाही. 2-2 झोपेच्या गोळ्या खाऊन झोप लागत नाही. कुठं
घरी. पण आपल्याला जर इथं कीर्तनाला बसून टाळ पकवाज स्पीकरच्या कालव्यात जर झोप येत असेल तर उजळले, बरोबर आहे, भाग्याचा उदय आहे. त्याच्यासारखं दुसरं भाग्य कुठं नाही. म्हणून बसलेली मंडळी तुम्ही झोपा, खरंच झोपा. आणि बसलेलीच वेळ झाल्यावर झोपतील याच्यात नवल नाही. अय गोपाला, होय होय महाराज, आमच्या परंपरेचं गाव आहे एक एडशीच्या पलीकडे ओडगाव जागीर म्हणून. काल्याचं कीर्तन आहे महाराज. आणि काल्याच्या कीर्तनात सुंदर तुम्ही म्हणले अशी आताची ठाईची चाल झाली, प्रस्तावना झाली महाराज. आणि अभंगात प्रवेश करणार तेवढ्यात विनेकरी महाराज खाली पडले. मी घाबरलो ना, आपला मनुष्य आहे तो. मी घाबरल्यावर त्यांना म्हणलं, अरे बापरे, रामभाऊ नाव आहे, त्यांना गुरु येत होतं. मग म्हणलं रामभाऊला गुरु आलं असेल, उचला. तेवढा शब्द ऐकलं की ते म्हणले, महाराज हा. मग डोळ्याला, म्हणजे फक्त बसल्यालाच झोपेल याच्यात काही नवल. होय होय, हे खरं आहे. त्याच्यामुळे बसलेल्या माणसाला फुल परमिशन. कीर्तनाला या, बसा. कोण आत्ताशिक चालू झालंय, दोघं झोपा म्हणले, म्हणजे मला साथ देणार आहेत महाराज. त्याच्यामुळे कीर्तन मी काही कमी करणार नाही. एक न एक अभंगाचं माझ्या बुद्धीला पटेल असं नाही. कृपा महाराज करतील त्या पद्धतीने. आपल्याला अभंगाच्या बाहेरही नाहीये, आपल्याला विरुंगुळा म्हणून नाहीये, पण निश्चितच त्याच्यातून आपल्याला काहीतरी कल्याणकारी मार्ग आपल्यापर्यंत पोचवण्याचा मी एक अगदी नम्रपूर्वक आपल्याला विनंती करून मी पोचवण्याचा प्रयत्न करेल. विठ्ठल महाराज, या आजच्या अभंगातून महाराज नामाचं महत्व सांगताय. पण वाडीकर मंडळी, महाराज या अभंगातून नामाचं जर महत्व सांगत असतील तर नेमकं कोणाच्या नामाचं महत्व सांगताय? एकतर जीवाच्या नावाचं महत्व, का संताच्या नावाचं, का देवाच्या नावाचं? या तिघापैकी नेमकं कोणाच्या नावाचं महत्व आहे? जीवाच्या नावाचं जर बघायला झालं तर तरुण मंडळ, आतापर्यंत कित्येक तरी जीव जन्माला आले, येतील, मेले, मरतील, परंतु त्यांचं नाव घ्यायला कोणी रिकामं नाही आहे. उदंडची झाले, जन्मुनिया मेले, कोण या गेले राव रंग. कित्येक तरी सामान्य जीव जन्माला आले महाराज, परंतु त्यांचं नाव घ्यायला कोणी रिकामं नाहीये. अरे लोक आज पिढ्या सुद्धा गेली 700-725 वर्ष झालं त्या संतांचं नाव का घेत आहेत? याचं कारण आहे संत महात्मे स्वतः जीवन जगून दुसऱ्यासाठी जीवन जगल्यामुळे त्यांचीच आज उत्तमची कीर्ती मागे उत्तमची रे, कीर्ती मागे उत्तमची. आवाज कीर्ती मागे उत्तमची. तुका म्हणे का मरण्याची रे, उत्तमची रे, कीर्ती मागे उत्तमची रे. उत्तमची उरे कीर्ती मागे. कीर्ती
कोणाचीही पाठीमाग राहत नसते महाराज. छत्रपती शिवाजी महाराज, राजगुरु भगतसिंग या देखील हुतात्म्यांची, या थोर जवानांची सुद्धा आज कीर्ती दरवळती आहे. याचं कारण काय आहे? याचं कारण एकच आहे, ते स्वतः जीवन जगून आपल्या सर्वांसाठी जीवन जगल्यामुळे आजही त्यांची उत्तम कीर्ती आहे. म्हणून त्यांच्या नावाचं महत्व आहे. का हो? एवढ्यावर राहिलंय का? नाही महाराज. आज त्या संत महात्म्यांची कीर्ती असण्याचं कारण काय आहे? तर त्या संतांची 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराणांनी कीर्ती गायली आहे. वैष्णवाची कीर्ती गायली पुराणी, साही 18 जनी चहुवेदी. सोप्या सोप्या थोडक्यात भाषेत सांगतो, महिला मंडळी संतांची उत्तम कीर्ती आहे. कारण काय आहे? तर ते स्वतः जगून दुसऱ्यासाठी जीवन जगलेत. मग काहो महाराज, देवाची कीर्ती नाही का? देवाची देखील कीर्ती आहे. देवाची देखील 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणांनीच कीर्ती गायली. हे मी सांगत नाही, आळंदीचे माऊली सांग. 18 पुराणे हरिसी गाती, 18 पुराणे हरिसी गाती, 18 पुराणे हरिसी गाती, 18 पुराणे. चहुवेदी दान साही शास्त्र कारण, चहुवेदी दान साही शास्त्र कारण, चहुवेदी दान साही शास्त्र कारण, चहुवेदी दान साही शास्त्र कारण. 18 पुराण हरिसी गाती, 18 पुराणे हरिसी गाती, 18 पुराणे हरिसी गाती. हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना. 18 पुराणे हरिसी गाती, 18 पुराणे गाती, 18 पुराणे हरिसी गाती. हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना. 18 पुराणे हरिसी गाते. तुम्ही म्हणताल महाराज, देवाची देखील 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणांनी कीर्ती गायली. संताची देखील 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणांनी कीर्ती गायली. मग याच्यात महाराज जास्त कीर्ती कोणाची आहे? जास्त नामाचं महत्व आहे तरी कोणाचं? कुणाचं? संताचं. नामदेव महाराज म्हणजे थोडक्यात संताचं. पण काही लोकांच्या प्रश्न निर्माण होईल की काहो बोलले महाराज की संताचीच कीर्ती आहे देवापेक्षा, हे सुद्धा का? मी आपल्याला एक प्रश्न करून जाईल. काय? लक्ष्मी सहित शोभे नारायण, बरोबर आहे. पण वैकुंठातून देव आपल्यापर्यंत आणला. देव काळा आहे का, ठेंगणा आहे का, गोरा आहे का, गोमटा आहे, किती हात पाय का, नाक डोळ्याचा आहे, या देवाचं वर्णन कुणी केलंय? बरं, देवाचे खरे कार्यकर्ते कोण आहेत? संत आहेत. बरं, त्याच्या पुढे मी आणखीन जाऊन म्हणेल की दगड तरली कुणाच्या हाताने, बुडली कुणाच्या हाताने? तुम्ही जागे ना? दगड तरली कुणाच्या हाताने? वानराच्या. बरोबर आहे. शब्द वेगळे वेगळे, बोला, मस्त पैकी वाटताय. पण देवाच्या हाताने दगड बुडली. त्याच्या पुढे जाऊन मी आणखीन एक सांगतो महाराज, संताच्या हाताने सुद्धा का तरली? एक मुद्दा आहे का? देवापेक्षा जास्त संताची कीर्ती काय आहे? एक साधू महाराज एका नावेमध्ये बसले. साधू वैरागी, वैरागी, वैष्णव, वैष्णव कुणाला म्हणायचं? वैष्णव तो जया आणि अवघी देवावरी माया. अवघी सगळी देवावर ज्याची माया आहे ते एक साधू महाराज एका नावेमध्ये बसले आणि ती नाव या काठाहून त्या काठाकडे निघाली. पण त्याच नावेमध्ये वाडीकर मंडळी
कॉलेजला जाणारी 4 मुलं बसली आणि 4ही मुलं त्या साधू महाराजाची चेष्टा करू लागली. काय साधू आहे रे, गुडघ्याच्या वर धोतर गेलाय, पांढरं पागोट काय गुंडाळलंय, गळ्यात काय मोठ्याच्या मोठ्या 4-5 माळा घातल्यात, खांद्यावर काय बगवी पता काय. 4ही मुलं साधू महाराजाची चेष्टा करू लागली. कोण धोतर वडू लागलं, कोण गळ्यातल्या माळाला घेऊन हलवू लागलं, कोणी महाराजाच्या पगडी गुंडाळली आहे ते घेऊ लागलं, खांद्यावरचा पताका घेतोय, पाण्यामध्ये मिक्स करतोय, महाराजाच्या अंगावर पाणी टाकतोय. पण महाराज काही बोलायला तयार नाही आहेत. जशी जशी नाव पुढे जातीये महाराजाची चेष्टा वाढली. आकाशातून आकाशवाणी झाली आणि देवाने भगवंताने आवाज दिला, हो साधू महाराज, ही 4ही मुलं तुमची चेष्टा करतायत महाराज आणि तुम्ही एकही शब्द बोलत नाहीत. काओ महाराज, सांगा सांगा महाराज, ही नाव पाण्याच्या मध्यभागी आलेली आहे. तुम्ही जर त्या मुलाला काहीच बोलणार नसाल महाराज मी समजू शकतो महाराज, ती कॉलेजचीच मुलं आहेत, चेष्टा करतीलच, पण तुम्ही एकही शब्द बोलत नाहीत. सांगा महाराज, नाव तर पाण्याच्या मध्यभागी आहे. तुम्ही जर म्हणत असाल साधू महाराज, तर मी ही नाव पालटू का, पालती करू का. साधू महाराजाचं काय उत्तर आहे ऐका. साधू महाराज म्हणतात, देवा ए भगवंता, अरे तुला पालटायचंच आहे ना देवा, मग नाव नको पालटू देवा, या 4ही मुलांची बुद्धी पालट देवा. हे लक्षण साधूच आहे महाराज, आणि हे लक्षण साधूच्या अंगी असल्यामुळे महाराज त्यांच्या नामाचं महत्व आहे. साधू संत महात्मे जीवन जगत असताना लोकांनी मला मानावं, लोकांनी माझी पूजापाठ करावी, लोकांनी माझी आरती करावी म्हणून जीवन जगणं नाही महाराज. भगवंताला साठविला दाता त्रैलोक्याचा, हृदयाचं मंदिर करावं आणि समाजाला आधार द्यावा. पण समाजाला आधार देत असताना त्या जवळच्या लोकांनी समाजाने महाराजाला त्रास द्यावा, तरी महाराजाने म्हणावं, देऊ द्या हरकत नाही. याचं कारण आहे महाराज, समाजात 2 स्वभावाची माणसं आहेत, एक सज्जनाचा स्वभाव आहे आणि एक दुर्जनाचा स्वभाव आहे. सज्जनाचा स्वभाव आहे दुर्जनाला आधार देणं, आणि दुर्जनाचा स्वभाव आहे सज्जनाला त्रास देणं. खळा साधा शूद्र दृष्टी तरी कष्टी सज्जना. सज्जन माणसं समाजाला आधारच देत असतात महाराज, म्हणूनच त्यांची उत्तम चिवरी कीर्ती मागे. विठ्ठल मूर्ती प्राण प्रतिष्ठा सुद्धा केली ना. त्या जगद्गुरु तुकाराम महाराजाचं सुद्धा आपण चरित्र वेगवेगळ्या अंगानं पाहिलं तर एका वाक्यात महाराज सांगून जातो, मला भावलेला स्पर्श झालेला तो मुद्दा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज आजारी पडले महाराज. का कीर्ती आहे, त्यांच्या नावाने ज्ञानेश्वरी पारायण होत आहे, त्यांच्या मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठा होत आहे, लोक एकत्ररित्या येत आहेत. कारण काय आहे महाराज आजारी पडले, आणि आजारी पडल्यावर घरात अन्नाचा कण नव्हता महाराज. 3ऱ्या दिवशी महाराजाच्या घरची म्हैस व्याली, 4थ्या दिवशी आवलीने कवळं दूध काढलं, एका माठात घेतलं आणि ते दूध शेजाऱ्याला दिलं. त्या शेजाऱ्याने त्या दुधाच्या बदल्यात काय दिलं, काय प्रथा आहे आणखीन, पण काही ना काही धान्य देण्याची आणखीन प्रथा आहे. त्या दुधाच्या बदल्यात आलेलं जे धान्य आहे ना, त्या आवलीने त्याच्या 2 दामट्या केला, आणि आजारी असणारे गहाळ झालेले तुकाराम महाराजाला एका ताटात ती भाकरी वाढावी, स्वतःच्या ताटात वाढून घ्यावी आणि महाराजाला आवाज द्यावा, महाराज उठा, महाराज जेवा, महाराज ऐका व्याकुळ झालेला समाज. अरे कोणी कधीही बारीक राहत नसतं, प्रत्येकाचे दिवस असतात. थोरा मोठ्याला सुद्धा त्या दुःखातून जावं लागलेलं आहे. अरे दुःखातून गेल्याशिवाय श्रीमंतीचा आनंद नाहीये, ते तितकं सत्य आहे.
महाराज आजारी आहेत. आवलीने म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराजाच्या बायकोने जिजाबाईने तुकाराम महाराजाच्या समोर ताट ठेवलं. उठा महाराज, जेवण करा महाराज. महाराजाला उठता येत नाहीये, अन्नाचा पोटात कण नाहीये. मानाखाली आधार दिला, उठून बसवलं. उठल्याबरोबर महाराजाने ताटाकड पाहिलं, पाणी पिरवलं, श्लोक बोलला, घास मोडला आणि घास तोंडाकड चालला. पण आता हातात ताकद नाहीये. दुसऱ्या हाताचा आधार घेतला, डोळ्यापुढे चित्र आणा, घास तोंडापर्यंत गेला. महाराजाने त्या घासाकडे बघावं, समोर आवलीकड बघावं आणि घासाकडे बघून म्हणावं, का ग आवले? त्या माय बापाला नैवेद्य दाखवला का ग आवले? महाराज नाही दाखवला. तोंडापर्यंत गेलेला घास ताटापर्यंत आला मृदंगाचार्य महाराज. आणि आवली म्हणाली, महाराज जेवण करा. आवले नाही करू शकत का? त्या पांडुरंगाला नैवेद्य दाखवून ये. महाराज नैवेद्य दाखवायला घरात काही नाहीये. हे आहे ना, हे तर ताट वाढून घेतलं महाराज. दूध असेल, दूध वाटून टाकलं. मग गावले महाराज तुमच्या पांडुरंगाला, ऐका बर का शब्द, तुमच्या पांडुरंगाला उद्या सकाळी धार काढल्या काढल्या मी त्याला दूध दाखवून येते, नैवेद्य दाखवून येते, पण जेवण करा महाराज. महाराजाने हातातला घास ताटात सोडला. अरे ताट पुढे सरकवलं आणि सरकवल्या बरोबर महाराजाने पुन्हा अंतुरणात झोपी गेले. आवलीला वाटलं हे काय घडतंय. आवलीच्या डोळ्याला धारा लागल्या आणि आवलीने विनंतीपूर्वक हात जोडून म्हणली, मालक एकतर घरात काही नाहीये, कसं बस आलंय? तुमची तब्येत तर एवढी घाळ झालीये. जेव्हा 2 घास खाऊन घ्या महाराज. आवलीचं बोललेलं महाराज ऐकत नव्हते. आवलीने भावनिक साथ टाकली, मालक तुम्ही नाही ना जेवला तर मी सुद्धा नाही जेवत. मी सुद्धा नाही जेवले महाराज. महाराजांनी ते वाक्य ऐकलं आणि परत बोलले, का ग आवले तू का नाही जेवली? मालक तुम्ही नाही जेवले तर मी कसं जेवणार? कधीपासून आवले, कधीपासून? आवलीनं सांगितलं, महाराज आपल्या अंगावर अक्षदा पडल्यापासून तुम्ही जेवल्याशिवाय मी जेवत नाही. महाराज म्हणले, हेच मला ऐकायचं होतं आवले. अक्षदा पडल्यापासून मी जेवल्याशिवाय तू जेवत नाही ना? अगं माझ्या तर 8 पिढ्या झाल्या आवले. त्याला नैवेद्य गेल्याशिवाय मी जेवत नाही. कसं जेवणार, कसं जेवणार आवले? अरे रात्र झाली, दिवस उगवला. सकाळी सकाळी आवलीने धार काढली आहे, ते दूध कडक तापवलं. उकळलेलं दूध एका माठात घेतलं, माठ हातात घेतला आणि आवली ताड 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 करत करत पांडुरंगाच्या मंदिराकडे चालली. मंदिराचा रस्ता चालतेय, दूध पाहतेय आणि दुधाकडून निघणाऱ्या ज्या काही ज्वाला आहेत, ज्या काही अग्नी वाफ आहे, त्या वाफेकडे बघते आणि त्या वाफेतल्या त्या अग्निमाईला बोलते, हे अग्निमाय खबरदार, तू या दुधाच्या बाहेर जर पडशील ना तर तुला माझ्या कुंकवाची शपथ आहे. अरे ते उकळलेलं दूध पांडुरंगाच्या समोर ठेवावं, पांडुरंगाच्या डोळ्यात डोळे घालावेत आणि आवलीने म्हणावं, का रे पांडुरंगा किती परीक्षा घेतो माय बापा. पांडुरंगा अरे सुख दुःख जरी देणारा तू असशील ना देवा, तरी रात्रंदिवस तुझं नाव घेतो देवा. 4.5 दिवसाचा उपवास आहे तुझा भक्त आणि रात्रंदिवस तुझं नाव घेऊन सुद्धा तू एवढी परीक्षा घेतो. घे देवा, हरकत नाही देवा. का तर माझा मालक तुझ्या परीक्षेत पास झाल्याशिवाय राहणार नाही. का तर तो तुझ्यासाठी जगतो रे देवा. पण दुःखानंतर सुख देणारा तू आहेस ना. पण बायको म्हणून नाही सण होत पांडुरंगा. उचल तू देवा, त्या तुझ्या भक्तासाठी पे देवा, तू देवा.
देवाने दूध गटगट प्यावं महाराज, मला इथपर्यंत नाही थांबायचं. देवापेक्षा महती संताची काय मी थोडक्यात पुढे सांगतो महाराज. पुन्हा 2 दिवसाने तुकाराम महाराजाची तब्येत ठीक झाली. पांडुरंगाच्या दर्शनाला आले, दर्शन घेतलं. पुढे जाऊन सांगतो तुकाराम महाराजांनी पांडुरंगाचं दर्शन घ्यावं आणि पुन्हा माघारी फिरावं. पांडुरंगाने पाठीमागून आवाज द्यावा, ओ महाराज ऐका बरं का. पांडुरंगाने माग ओळावं आणि म्हणावं, का रे देवा तू आवाज दिला? हा महाराज. तुकाराम महाराज 10-5 मिनिट तिथं थांबले आणि 10 मिनिटांना म्हणतात, देवा येऊ का रे माय बापा? नाही नाही तुकाराम महाराज थोडं थांबा. पुन्हा 10-5 मिनिटांनी म्हणतात, जातो रे पांडुरंगा. नाही तुकाराम महाराज थोडं थांबा, येतो थांबा, येतो थांबा. वेळ होत चालला. तुकाराम महाराज रागावले आणि म्हणाले, देवा एकतर आजारी होतो देवा आणि पुन्हा पुन्हा थांब म्हणतो देवा, कामाला लागावं लागेल. नाही महाराज थोडं थांबा, थांबा थांबा म्हणून महाराज टोकाला गेले आणि महाराज म्हणले, देवा तू तर काहीच बोलत नाही, मी निघालो. मग पांडुरंगाने पुढचा शब्द टाकला, तुकाराम महाराज का थांबा म्हणलं सांगू का? तुमच्याकडे छोटं माझं काम आहे. आता मी तुम्हाला चलत चलत विचारतो, टाळकरी महाराज आपण जर पांडुरंगासमोर गेलो तर तिथले लोक आपल्याला किती वेळ थांबू देतात? झाकली मूठ ढकललं, बरोबर आहे. पण इथं जगाचा मालक महाराज येऊ का म्हणतात आणि पुन्हा पुन्हा थांबा म्हणतात. 10-5 मिनिट थांबून तुकाराम महाराज म्हणले, देवा लाडी गुडी लावू नको, तू तर काहीच काम सांगत नाही, मी निघालो. मग पांडुरंगाच्या लक्षात आलं तुकाराम महाराजाचा राग वाढलाय, निघाले. मग पांडुरंग परमात्मा म्हणाले, तुकाराम महाराज ठीक आहे, मला फक्त एवढंच सांगा, तुम्हाला इथं माझ्यापाशी आल्यानंतर कसं आणि काय काय वाटलं महाराज? तुकाराम महाराज त्याच्या पुढे प्रतिप्रश्न करून म्हणतात, देवा तुला खरं सांगू का खोटं सांगू? खरं सांगू का खोटं सांगू? महाराज देव म्हणाले, महाराज खोटं बोलणाऱ्याची संख्या वारीला यायची काय कमी आहे का? तुम्ही मग खरं सांगतो देवा, ऐक. पण देवा झाले समाधान तुमचे देखील चरण. बस देवा समाधानाची अवस्था प्राप्त झाली. पण पांडुरंगा माझं सोड रे माय बाबा, तुला काय वाटलं मी इथं आल्यावर? सांग बरं काय नातंय महाराज? तुला काय वाटलं देवा? पांडुरंग म्हणाले, तुकाराम महाराज मला माझे शब्द सांगण्यासाठी माझ्याकडे नाही आहेत. मला तुम्ही इथं आल्यावर मला काय वाटलं हे मी तुम्हाला तुमच्या शब्दातच सांगतो. वैष्णवा संगती, वैष्णवा संगती, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. वैष्णवा संगती, वैष्णवा संगती, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. वैष्णवा संगती, वैष्णवा संगती, वैष्णवा संगती सुख वाटे. हरि बोल. संगती, वैष्णवा संगती, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. कमी देवा काही नेने आणि कमी देवा काही नेने. गायनाचे उडे, गायनाचे उडे, गायनाचे उडे आपुलिया छंदी. गायनाचे उडे, गायनाचे, गायनाचे उडे, गायनाचे उडे आपुलिया छंदी. आणि कमी देवा काही नेने, आणि कमी देवा काही नेने. गायनाचे उडे, गायनाचे उडे,
सुख वाटे जीवा आणि कमी देवा आणि कमी देवा काही नेले आणि कमी देवा काही नेने. तुकाराम महाराज तुम्हाला पाहिलं की मला काय वाटतं, समाधान वाटतं. म्हणजे देवाने संताला पाहिल्यावर जर समाधान वाटत असेल तर मगाशी बाबा जसं तुम्ही जसं म्हणले तसं संत महात्म्याकडे सुख आहे, त्या सुखात देवाला सुद्धा सामील व्हावंसं वाटतं. म्हणून देवा इतकी काय, देवापेक्षा जास्त महती साधू संताच्या नामचिंतनात आहे. पण ते संत म्हणतात आपल्याला जर समाधानाची अवस्था जर प्राप्त करून घ्यायची असेल तर त्या भगवंताचं नामचिंतन करा. याचा अर्थ देवाच्या आणि संताच्या नामामध्ये काय महत्व आहे, आनंद आहे. पण चलत चलत पटकन पुढे जातो. काही पोरं शंका घेतील की महाराज देवाची आणि संताचीच कीर्ती आहे, असं का बरं, आपलं का महत्व नाही. हे बरं झोप हरकत नाही, मी वाट बघूनच आहे. पण तुला लगेच मापात न धरायचं. एक मावशी सुद्धा समोर झोपल्या, मी सोडून दिलंय. 11 पर्यंत मोजायचंच नाही. कितीपर्यंत महाराज. मी इथं आपल्या त्या लोकसभेच्या इलेक्शनच्या अगोदर एक कीर्तनाला आलतो बरं का. आकाश महाराज आपले ते तुळजापूर हाऊस हायवे नाही का, कीर्तनाला आलो महाराज. 11:15 वाजले. किती? 11:15. 5:30च माणसं झोपली. हा अर्धा आहे का, मावशीला दम नाही निघला. खरंय मावशी, म्हणजे अर्ध का हे त्यांच्या सुद्धा लक्षात आलं. महाराज तुम्ही अर्ध कसं मोजलं? 5 झाले फुल. हाफ तिकटामुळे अर्ध नाही, अर्ध का धरलं महाराज, एकाला डोळा लागायला आणि मी उठवायला म्हणून अर्धा धरला. पण त्या अर्ध्यानं माझी बेजारी अशी काढली महाराज, अर्धा काय, एक सुद्धा माणूस 11:45 पर्यंत पुन्हा झोपला नाही. नेम निर्माण केलेला नेम अवघड आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळे हा नेम आहे. आताच मी मोजत नाही, पण मी चलत चलत तुम्हाला विचारून जातो. देवाच्या आणि संताच्याच नामामध्ये महत्व आहे. तर काहो महाराज आम्हाला शंका आहे, आपलं का महत्व नाही, आपली का कीर्ती नाही. आपली कीर्ती सुद्धा आहे, पण आपली कीर्ती कशी आहे, कामापुरती आहे, काम स्वरूप. बरं आपण गेल्यानंतर लोक आपलं किती दिवस नाव घेतील? नका राव एवढं कमी धरू. तेव्हा तिथं त्याच्या अलीकडे म्हणायले सरकवा पुढं काहीतरी. वर्ष श्राद्ध जरा बरं वाटतंय असं म्हणल्यावर. किती वर्ष श्राद्ध? मी थोडं पुढं जाऊन सांगतो महाराज, बरं का महाराज. जोपर्यंत भिंतीवरची खुटी व्यवस्थित आहे, ऐका बरं का, भिंतीवरची खुटी जोपर्यंत व्यवस्थित आहे तोपर्यंत आपलं घरात नाव आहे. एकदा खुटी खराब झाली आणि टांगल्याला फुटू पडला आणि फुटला की पुन्हा होय होय, पुन्हा त्या बाबाचं आजीचं घरात नाव, आजा पंजाचं नाव लेकराला माहीत असण्याचं कारण नाहीये. पण आज शेकड्यांशी वर्ष झालं त्या संताच्या नावानं सत्य होत आहेत आणि लोक एकत्र येत आहेत. कारण काय आहे, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, म्हणजे त्या संतांची त्यांची कीर्ती आहे महाराज. म्हणून संत महात्मे म्हणतात आहे त्या आयुष्यामध्ये जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर आनंद रूपी त्या भगवंताचं नामचिंतन करा. अभंगाचं प्रथम नाम संकीर्तन साधन नाम
केलं पापे जन्मांतरीचे, पण कधी नाम संकीर्तन साधन पै सोपे. अनंत रूपी असणाऱ्या भगवंताचं नामचिंतन करा, तुकाराम महाराज सांगतात. पर का करा, तर मी सुद्धा त्या नामचिंतनातून पुढे येतोय म्हणून करा म्हणतात. फक्त लोका सांगे असं नाही. मला अनुभव आलाय, तुम्हाला सांगतोय. पुढच्या चरणात त्याचा अर्थ आहे महाराज. पण महाराज म्हणतात नामसन कीर्तन साधन पै सोपे. याच्यात महत्वाचा शब्द आहे की हे नामचिंतन सोपं आहे. नुसतं सोपं नाही आहे, तर दुसऱ्याला घेण्यासारखं आहे म्हणून तुम्ही नामचिंतन करा. सगळ्यापेक्षा वेगळं आहे, सोपं साधन आहे. पण झालंय काय महाराज, आता किती जरी सोपं असलं तरी लोकाला वाटतं त्याच्यापेक्षा पुढं सोपं असावं. तुम्ही संसार धरा, परमार्थ धरा, नाही तर काही करा. किती जरी सोपं असलं तरी काय वाटतं त्याच्यापेक्षा आवाज बारीक असून जमत नाही. जरा बरा असावा, ट्रबल द्यावं, गेन द्यावं, बिगर मिक्सर शिवाय नको आम्हाला का, त्याच्यावर आपलं काय आहे होय म्हणा. बरोबर आहे. पण लोकच हायगाईची राहिली नाहीत महाराज. आता वारकरी संप्रदाय दुबळा आता कोणच करत नाही महाराज. आनंदाने करतोय माणसं. आता मनातून वर्गण्यात येत आहेत. लय मागायची वेळ येत नाही महाराज. फक्त नाही नाव पुकारल्यावर कस तरी वाटते तो भाग वेगळा आहे. पण लोक आनंदाने देत आहेत. पहिलं माणसं तुम्ही बघा, कीर्तनाला निघाली म्हणजे निघायची महाराज. पण आता तसं नाही. मावशी होय होय फ्रेश पैकी लोक येत आहेत. पिवळ्या साडीवाल्या मावशी मागच्या साडीवालीला होय म्हणा. ह्या बघा जमलं. आपली सुरुवात झाली महाराज. किती बी वाजू, किती बी वाजू, सुरुवात कितीनं झाली, एक न. नाही तू जरा माझ्या बोलण्याकडे लक्ष दे, नापास होशील. आणि इथं कुणाचा मोबाईल नसावा असं मी गृहीत धरतो महाराज. काही ठिकाणी मोबाईल असेत महाराज, जीव बारीक आहे पण आवाज लई त्याचा. बऱ्याच ठिकाणी बघा, ज्याला काही येत नाही तीच माणूस लई आवाज आणतं बघा. ज्या वेळेला आई रावण मै रावणाच्या तिकडं राम लक्ष्मण गेले, त्यावेळेला सोडवण्याची कामगिरी कुणावर आली. पण मारुतीराय त्या गेटवर पोचला की गेटवर एक बारीक जीवाचं होतं. त्याचं काय नाव, हा पोरगा होता. काय नाव बाबा त्याचं, बरोबर आहे, आलाव ठेपेला. महाराज ज्याला दिसत नाही ती माणसं लई हुशार असते. बुद्धीच खर्च होत नाही ना महाराज त्यांची. तुम्ही बघा बघा. हा काय काय मकरध्वज. मकरध्वजाचा जीव केवढा आहे, एवढं लहान आहे पण आवलंय त्याचा. मारुतीराय मधी चालले की ती म्हणला आज जायचं नाही. मारुतीराय म्हणले मी मध्ये जाणार. अनवळखी माणसाला आत प्रवेश नाही. ही पाठीवाच काय आहे, बिगर ओळखीच्या माणसाला आत नाही पाठवणार. हनुमंतराय म्हणले मी जाणार. ती म्हणला नाही जाऊ देणार, मी जाणार. ते मकरध्वज म्हणला तू जा बरं, तू जाऊनच बघ. मारुतीराय म्हणले गप्र, जीव बारीक आहे गप्र. 45 किलो तू 40 सोबत कुस्ती खेळ, 100 सोबत जीव जाईल र. ते मकरध्वज म्हणला काय करशील तू, नाही तू काय करशील. मारुतीराय म्हणले नको रे वेळ करू, गप्रा आहे. मकरध्वज तशा वेळेला तर माणसाला लय आऊ येतो. मी का सांगायलोय, जीव बारीक आणि तुला बरं तू नुसतं ढकच लाव. नाही तू गप्र. ज्याला काही येत नाही ती पहिली चाल म्हणायची लय हाऊस. दम काढना. लोक डोक्यावर घेऊन नाचतील पण जिवंतपणीच माझी आरती करा. वेळ लागतो, वेळ. चांगल्या गोष्टीला वेळच लागत असतो.
पण चांगल्या गोष्टीपर्यंत पोचायच्या आतच माणसं चलबिचल करतात. जीव बारीक पण आव मोठा. मला काय सांगायचंय ऐका. मारुतीराय म्हणले हे आशानं ऐकायचं नाही. मारुतीरायने फक्त मकर ध्वजाला असं पुढं सरकवलं, ती पडलं महाराज. पडलं तरी तोंडातून दम. हनुमंताने काहीच केलं नाही महाराज. ती जसं पडलं ना तसं फक्त त्याच्या पोटावर बसल्यासारखं केलं. त्या बसण्याच्या हवेनंच तोंडातून रक्त आलं त्याच्या. तर हे रक्त बघितलं की म्हणला उठ उठ, जीव जाईल र. हनुमंतराय म्हणले तू एवढ्या वेळ झालो कुणाच्या जीवावर उड्या मारित होता? ती म्हणला इथं जर माझा बाप मारुती असताना केव्हाच तुला ठोका टाकला असता. आता हनुमंतराय म्हणले माझी तर कोणत्याच वैशाखा सुपारी फुटली नाही, पण हा म्हणतो माझा बाप मारुतीराय सुभट आहेत महाराज. योगाच्या वाटा जे निघाले गा सुभटा, संदेश वाहक आहेत. खूप वेगळं चिंतन आहे ते. पण माझी पहिली वेळेस आहे, मला चेहरा वाचायला जरा कमी पडतं म्हणून पटकन सांगतो. जीव बारीक त्याला आवलंय. मावशी झोपल्या म्हणून मी इकडे वळलोय. काही काही ठिकाणी मोबाईल बारीक आहे महाराज. ती खोक 1-1.5-2 हजाराच आहे, पण त्याचा आवाज लय. आणि बऱ्याच सप्त्यावाल्या नियोजक लोकांनी कीर्तनात पुढे मोबाईल ठेवला असतो कोणत्या तरी म्हाताऱ्या माणसापाशी. का ते 11 वाजले किती मोबाईल आवाज देते. रात के 11 बजे, रात के 11 बजे म्हणजे बुवा तुझं संपलं, तू गप आहे. इथं काही तसं म्हणून पुढं सारखं काय हरकत. अभंग कसा आहे? सोपा आहे, सगळ्यांना घेण्यासारखा आहे. पण किती जरी सोपं असलं तरी लोकाला जास्त सोपं असावंसं वाटलं. तुकाराम महाराज म्हणले उद्या मी तुम्हाला इतकं सोपं